वर्धा जीटी एक्सप्रेस या रेल्वेला आज 17 फेब्रुवारीला दुपारी दहेगाव गोसावी स्थानकादरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली। रेल्वेच्या पार्सल व्हॅनला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली। डब्यातून निघणारे धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। ही घटना दहेगाव गोसावी परिसरातील लोंढीजवळ घडली। पार्सल डब्यातून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर येऊ लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले। आग गाठच्या डब्यापर्यंत पोहोचल्याने परिस्थिती गंभीर बनली। तत्काळ खबरदारी म्हणून रेल्वे थांबवण्यात आली आणि संबंधित जळत असलेला डब्बा तातडीने वेगळा करण्यात आला। ट्रेन थांबताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी सामानाची पर्वा न करता बाहेर धाव घेतली। अनेकांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या। या गोंधळात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार आग केवळ पार्सल डब्यापुरती मर्यादित होती। वेळीच उपाययोजना केल्याने आग प्रवासी डब्यांपर्यंत पोहोचली नाही, ही दिलासादायक बाब ठरली। मात्र आगीत पार्सल डब्यातील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे। घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले। या घटनेमुळे संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। अधिक तपास सुरू असून रेल्वे प्रशासनाकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।